लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाच्या बातम्या आहेत। 4 बातम्या आहेत बघा। पहिली बातमी, एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार हे आपण पाहणार आहोत। कोणत्या बहिणींना मिळणार नाही, कारण आता एप्रिलचा 21 रुपयांचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। 4 आनंदाच्या बातम्या मी सांगणार आहे तुम्हाला। अपडेट्स आपल्याकडे 4 आलेले आहेत, खूप महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळणार आहोत। आपण एक एक करून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत। चॅनल नवीन असाल चॅनल आधी सबस्क्राइब करा। बघा, दुसरं म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम ठेवलेले आहेत। आता बघा, 4 नियम हे एप्रिलच्या हप्त्यासाठी ठेवले गेलेले आहेत, ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। कमेंट सेक्शनमध्ये लिहा कोणाकोणाला पैसे आलेले आहेत आणि तुमचा जिल्हा आणि तुमची बँक सुद्धा टाका। जर पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा आणि बँक टाका। आता बघा, तिसरा जो बातम्या आहेत आपण एक एक करून बघणार आहोत, परंतु आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय। कोणत्या बहिणींना 25,000 रुपयांचं अनुदान आणि साडी हे मिळालेले आहे किंवा मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे त्यांना काय करावं लागणार आहे, साडी कशी मिळायची आहे, या सगळ्यांच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये आता हा व्हिडिओ असणार आहे। कारण आता मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। 25,000 रुपयांचं अनुदान हे लाडक्या बहिणींसाठी आता सुरू झालेलं आहे। सोबतच लाडक्या बहिणींना बघा, एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक हे कसे असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। किती टप्प्यात हे वाटप होणार, किती टप्प्यात होणार नाही, याची सगळी आपण माहिती या डिटेल व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। संपूर्ण व्हिडिओ जे पाहतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार आणि संपूर्ण हप्ते सुद्धा मिळणार। सोबतच गॅस सिलेंडरचे 3 हप्ते 2400 रुपयांचे ते सुद्धा येणार आहे, त्याचं सुद्धा वेळापत्रक आपल्याकडे आहे। एप्रिलचे 21 रुपये तर वाटप होणारच। बघा, आता पहिलं म्हणजे काय, तर पहिल्या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांना 2100 रुपये हे मिळणार आहेत पहिल्या यादीमध्ये। आता जे यादी आपल्याकडे येणार आहे ते 2 ते 3 यादी येणार आहेत, त्यात ज्या पहिल्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांना 2100 रुपये हे मिळणार आहेत, कारण या लाडक्या बहिणी एप्रिल महिन्यासाठी पात्र असतील। बघा, भरपूर लाडक्या बहिणी ह्या एप्रिलसाठी आता पात्र होणार आहेत, परंतु भरपूर लाडक्या बहिणी एप्रिलसाठी बाद सुद्धा होणार आहेत। त्याची कारणं हे तुम्हाला मी सांगतो आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर पहिली यादी येणार आहे। तर दुसऱ्या यादीमध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या यादीमध्ये महिलांना 1500 रुपयेच मिळणार आहेत। काही लाडक्या बहिणींना 1500 मिळतील, काही लाडक्या बहिणींना 2100 मिळतील। आता ते कोणाला मिळणार आहेत, कसं काय त्याचं विश्लेषण असणार आहे। काही लाडक्या बहिणींना 600 रुपये मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 1100 रुपयेच मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 0 रुपये मिळणार आहेत। कारण सगळ्यांची आता यादी ही आलेली आहे। स्पष्टीकरण आपण सगळं व्यवस्थित पाहणार आहोत। एक एक मुद्दा आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं आता बघा, आजपासून जे टप्प्याटप्प्याने वाटप सुरू होणार आहे त्याचं जे वितरण आहे ते तुम्हाला दुपारी 2 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळणार आहे। नवीन हप्ता 21 रुपयांचा मेसेज हा आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। आता मी तुम्हाला 4 बातम्या शॉर्टमध्ये सांगितलं, तर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत एक एक करून। पहिले जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींना आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणी यातून 21 रुपयेमधून ज्या होणाऱ्या बाद आहेत त्या बाद का होत आहेत ह्याचं आपण बघूया। बघा, भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडणार आहेत। त्याचं मुख्य 4 कारणं आता समोर हे आपल्या आलेली आहेत, ती डिटेलमध्ये आपण पाहूयात। बघा, यादी आता आलेली आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सरकारने असं सांगितलेलं आहे की जो आता एप्रिलचा हप्ता असणार आहे तो काही सरसकट वाटप होणार नाही, तो काही सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे। राज्यातील 2.5 कोटी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागणार। नंतरच तुम्हाला 21 रुपयांचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची मागणी आणि पूर्तता सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे। काही मागणी केलेली आहे कागदपत्रांची, तुम्हाला पूर्तता त्याची करावी लागणार आहे। आपण डिटेलमध्ये एक एक कागदपत्र सुद्धा पाहणार आहोत। बघा, पहिलं कागदपत्र असणार आहे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड, कारण आधार कार्डवरती नियम लावले गेलेले आहेत। पहिला नियम आधार कार्डचा बैठकीमध्ये मोठा निर्णय, कारण आता जर आपण आधार कार्ड बघितलं तर आधार कार्डवर जी माहिती आहे, जी स्पेलिंग मिस्टेक आहे ती बँकेच्या खात्यात वेगळी स्पेलिंग आहे, आधार कार्डवर वेगळीच आहे। ज्या लाडक्या बहिणींचं व्यवस्थित असेल त्यांना आजपासून पैसे मिळतील, परंतु तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर काय करायचं आहे सांगतो। बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम आज तुम्हाला करायचं आहे आधार कार्ड अपडेट। तुमचं नावाचं स्पेलिंग बघायचं आहे, तुमच्या बँकेतलं खात्याचं स्पेलिंग बघायचं आहे, ते व्यवस्थित असेल तरच, नाहीतर अपडेट करून घ्या आणि ते बँकेत जाऊन जमा करा, म्हणजे तुमचं नाव यादीत राहील। दुसरा नियम जो होता तो आपला EKYC संदर्भात नियम आहे। दुसरा, ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट नाही किंवा EKYC झालेली नाही अशा लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार नाहीत। सोबत गॅस सिलेंडरचे
2400 सुद्धा मिळणार नाहीत, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळं हे जर हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला रेशन कार्डची EKYC करावी लागणार आहे. बघा, आता तुम्हाला मी सांगितलं की अर्ज पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी का सेविका तुमच्या घरी येतील, सोबत पर्यवेक्षिका आणि महिला व बालविकासचे एखादे अधिकारी सुद्धा तुमच्यासोबत तिथं अर्ज पडताळणीला येऊ शकतात. ते तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड मागतील, दुसऱ्यांदा रेशन कार्ड सुद्धा मागतील, कारण त्यांच्याकडे ऑनलाईन सगळ्या प्रकारचा डेटा अवेलेबल असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी जे आता सांगणार आहे ते म्हणजे तुमचं तिसरं डॉक्युमेंट काय असणार आहे तर तुमचा उत्पन्नाचा दाखला. बघा, उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला 3 कागदपत्रांची तपासणीची जी आहे त्यात पूर्तता करावी लागणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2.5 लाख रुपयापर्यंतचाच उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे पाहिजे. जर 2.5 लाख रुपयांच्या पुढे जर तुम्ही गेलात तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे. कारण त्यांनी असं सांगितलं आहे की आता ज्या लाडक्या बहिणी सक्षम झाल्यात, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त झालं, ज्या लाडक्या बहिणी स्वतः नोकरीला लागल्या, ज्या लाडक्या बहिणीच्या घरात कोणीतरी इन्कम टॅक्स भरतंय, ज्या लाडक्या बहिणीच्या घरात कुणाची तरी 4 व्हीलर आहे, तर हे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात पडणार नाहीत, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर हे जे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला काढून ठेवायची आहेत. आता तुम्ही एक महत्त्वाचं सांगतोय 4 चाकी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट. आता अजितदादा पवार यांना सभेमध्ये प्रश्न विचारला गेला की जर लाडक्या बहिणींनी लोन काढून जर 4 चाकी घेतली स्वतःचं पोट चालवण्यासाठी तर त्याच्यावरती काय. तर बघा, त्याच्यावरती कमिटी बसवलेली आहे आणि त्याची चौकशी सुरू होऊन जर त्याच्यामध्ये खरंच तर लोन फक्त 4 चाकीवरती त्यांचं घर चालत असेल, जसं की ओला उबर असेल किंवा भाड्यानं कार तुम्ही चालवत असाल आणि त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह जर असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहिणीचा पैसा हा मिळाला पाहिजे, असं सर्वसामान्यांची मागणी आहे. तुमचं मागणी काय आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मला सुद्धा वाटतं की 4 चाकीची अट जी लाडकी बहीण म्हणजे भाड्यानं गाडी चालवते किंवा ज्याच्याकडे पिवळी पाटीची गाडी आहे, पांढरी पाटी काय त्याच्यामध्ये स्वतःसाठी ते घेत असतात, जे शौकसाठी गाडी घेत नाही, अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला आता मी सांगतोय 25,000 रुपयाचं जर अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र व्हावं लागणार आहे. एप्रिलचे जे अर्ज पडताळणी होत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पार पाडावं लागणार आहे. आता कोणत्या बँकेत पैसे येणार तर पोस्टाच्या खात्यात पैसे येणार. SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस बँक असेल, ICICI असेल, येस बँक असेल, अशा महत्त्वाच्या बँकेत तुम्हाला पैसे आता पाहायला मिळणार आहेत. सोबतच बघा, लाडक्या बहिणींना गिफ्टसुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. जर तुम्ही पाडव्यानिमित्तचा जर आनंदाचा शिधा तुम्ही अजूनही घेतला नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन तो तुम्हाला घ्यायचा आहे. आणि सोबतच तुमच्या बघा, जो तुमचा एप्रिलचा हप्ता आहे ते तुम्हाला किती मिळणार हे सुद्धा मी सांगणार आहे. एप्रिलचा हप्ता ज्या लाडक्या बहिणी पास करतील त्यांना 2100 रुपये हे त्यांच्या पोस्टाचं खातं असो किंवा बँकेचं असो त्यात जमा होतील. ज्या लाडक्या बहिणी बाद होतील त्यांना 0 रुपये मिळतील. ज्या लाडक्या बहिणी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतील जसं की नमो शेतकरी योजनेचा त्याला 1000 रुपये तिकडे मिळतात तर ह्यांना इकडे 1100 रुपयेच मिळतील. जर कोणी लाडकी बहीण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना 1,500 रुपये तिकडे मिळतात, इकडं फक्त 600 रुपयेच मिळणार आहेत. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आपलं रेशन कार्ड असो, आपलं आधार कार्ड असो, आपलं उत्पन्नाचा दाखला असो, ही सगळी कागदपत्र आपल्याला तयार ठेवायची आहेत. त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींची यादीत तुमचं नाव ॲड करून तुमचं सुद्धा जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती वाटपाला सुरुवात होणार आहे. सोबत आता गॅस सिलेंडर संदर्भात महत्त्वाची अपडेट. बघा, 3 गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहेत, परंतु जर तुमचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. गॅस कनेक्शनची EKYC केली नसेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार नाहीत. सोबत नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पैसे आले का तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. सोबतच बघा, आता कोणत्या जिल्ह्यांपासून वाटप होणार तर जिल्हे आपण सांगितले की पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अजून जर आपले छोटे छोटे जे काही हिंगोली वगैरे असे जे जिल्हे आहेत अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप सुरू आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला नियमात काय चेंज करावं वाटतो हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. बघा, जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजेत. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.